कोकण विकास कामांना गती देण्याचं काम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेळोवेळी केलं। तोच धागा पकडत कोकण विकासाला चालना देणाऱ्या रत्नागिरी निवळी या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नारायण राणे यांना विशेष निमंत्रण दिलं। या निमंत्रणाचा मान राखत नारायण राणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेच, शिवाय त्यांनी गडकरींचे आभार सुद्धा मानले। या अतिशय कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं। मला प्रत्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता आलं याचं सर्व श्रेय मी सन्माननीय नितीन गडकरी यांना मिळते। त्याचवेळी रिफायनरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सुद्धा राणेंनी साधली। मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला रिफायनरीचा। रिफायनरी कुठे होणार, जागेचा सर्वे झाला काय, पर्यावरणावर काय परिणाम होणार, जागा उपलब्ध आहे का, केंद्र आणि राज्याकडे प्रस्ताव पाठवून मान्य झाला का, काही नाही। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं व्हावं या दृष्टीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। नारायण राणे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून विचार केला तर तो एक शिष्टाचाराचा भाग म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर राणे साहेबांनी महामार्ग चौपदरीकरणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत या आधीच्या काळात, आणि त्यामुळे त्यांना ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं हा त्याचा एक भाग आहे। नितीन गडकरी म्हणजे वैदर्भी एक्सप्रेस माणूस। ते टीका करताना कोणाचा मुलाहिजा बाळगत नाहीत आणि मैत्री निभावतानाही कधी लपवाछपवी करत नाहीत, याचाच प्रत्यय भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून आला। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।